जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. शीर्षीकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही हो. आपल्या लोक भावकी पुरेशी आहे. तुम्ही एवढा जरी सुंदर कीर्तन सळा ठेवला अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय, गावचं खायचं गावालाच द्यायचं काय, किशातलं देते दिवाय लोक आहेत रे ती. कोणी म्हणलं ना काय सांगावं रे, शुल्लताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे देवीच्या यात्रेनिमित्त, देवीच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शुल्लताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे शिरशीकरांनी. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का, मरल ना तो. आली नाही आली बोलायचं तर थांबा, काय भेटणार आहे. अवघड आहे दादा लोकांचं. अनंत वाचाळ वरळती वरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी माऊली म्हणतात ते काही खोटं नाही. समाज आहे तो. लोक अशी आहेत, गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, काळी बायको केली तरी म्हणणार आई ग याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचर्य ठेवू का त्याला, अरे बायको तो करू दे, परमार्थाचं मरू दे. समाज लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा, इतका पॉइंट ऑफ व्ह्यू खतरनाक आहे. मला समाजाचं नवल वाटतं बुद्धिमत्तेचं. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. शब्दांना माफ करा माझ्या. ज्या बाईने अखंडितपणे संस्कार संस्कृती मर्यादा सांभाळून संसार केला ती बाई लोअर क्लास आहे. जी बाई 2 वर्ग जास्त शिकली पण जिला मोठ्यांचा कधी आदर करता आला नाही, जी सामर्थ्याने कधी मोठ्यांना सन्मान देऊ शकली नाही, ती चपल्या घालून चपात्या लाटते, ती मात्र हाय क्लास आहे. सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली. ही जी म्हण आहे ना डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला किंमत आहे, तुमच्या ज्ञानाला तीळ मात्र किंमत नाही. महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. तो जर सायकलवर आला तुम्ही फटाके कोणासमोर वाजवणार. महाराज जर आला सायकलीवर फटाके वाजवणार कुठं तुम्ही, नाही ना. आवाजानं महाराजांना सायकल दोन्ही खड्यात ना, स्ट्रॉंग लागतं ना. म्हणजे हे व्यक्तिमत्व. म्हणून माझं म्हणणंच आहे प्रत्येकाला स्वतःला प्रूफ करायला घाबरायचं. पैसा कमवा बिंदास. शास्त्र सांगते धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगतं शास्त्र. धर्म अर्थ काम मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म, धर्मासाठी जगला त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. दुसरा अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, इकॉनॉमी, पैसा, सामर्थ्य रे. पैशात खूप सामर्थ्य आहे. आमच्याकडे कसं आहे ना महाराज, पैसा कमवून नम्र राहिला की लोक त्याला चांगलं म्हणतात. पैसे न कमवता किती नम्र राहिला लोक त्याला किंमत देत नाही. हा नोकरी सरकारी असेल, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गोरीच भेटती. नोकरी सरकारी आहे ना. हा तुम्ही किती हँडसम गुड लुकिंग जॉ लाईन 6 पॅक किती जिम केलं ना आणि खिशात दमडी नसली ना, छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं वैवण की तू तरी वैवण की तू तर वैवण. कशाला हाल करून घेताय स्वतःचे. बहीण म्हणून सांगते कष्ट करायला, मागे पुढे बघायचं. समाजाचं असं आहे रे. काय होणार आहे, कलियुग आहे दादा. इथं इथं तुम्ही कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे काही घेण देण नाही. बघा तुमच्याकडे पैसा आहे ना, तुमचं सगळं माफ आहे. व्यसन करता माफ आहे, शिव्या देता माफ आहे, लोकांचा तळतळाट घेता माफ आहे. का? पैसा आहे. कमवा, पैसे कमवा, योग्य मार्गाने कमवा आणि पैसे कमवून सत्य धर्माने जगा. समाजाला कळू द्या अरे पैसा असूनही मला चांगलं वागता येतं, एवढे संस्कार चांगले आहेत माझ्या मातीचे आणि माझ्या मायबापाचे. कळू दे ना लोकांनाही. सगळेच पैसेवाले वाईट नाही. कमवा, स्वतःचे व्यवसाय धंदे टाकायला मागे पुढे बघायचं नाही, कमवायचंच. गरज आहे बाबा समाजात, लय अवघड आहे लोकांचं. विनंती आहे या विषयाकडे चला ताकद आहे. आणि हे मॅनेजमेंट शिकायचं ना, व्यापार शिकाय कशाला बाहेर जाताय. तुमच्या आईसारखं मॅनेजमेंट कोणाला जमत नाही. हे जे MA वगैरे करतो ना आपण, काही फायदा नाही याचा. मॅनेजमेंट शिकायचं ना, स्वतःच्या आईकडे कधी नजर रोखून बघा. अरे आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. तिच्यासारखं मॅनेज कोण करतं घर सांगा बरं मला. मोठ्यातला मोठा उद्योजक बाईसारखं घर सांभाळू शकत. ताकद आहे तिच्यात, खूप ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे तुम्ही. आई चिंतामणी देवीच्या दारात सांगते लय गोड आहे माय तुम्ही.
शिर्षीच्या माय मावल्या, तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. एवढा एकच फॉल्ट आहे माया आपल्यात. ते कसं होतं, आपण सहन लय करतो आणि आपल्याला राहत नाही. आपल्या इतकं चांगलं कुणी नाही, पण तोंड का बसत लय खुश होऊ नका. तुम्ही गुणाचे नाही, ते बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे. अरे बायको अशी असावी जिने नवऱ्याकडे काही मागू नये. नवरा असा असावा जिनं बायकोला मागायची वेळच येऊ देऊ नये. एवढं सामर्थ्यवंत संसार त्यांना करावा. काय लागतं बायकोला दादा? काही लागत नाही. लेख म्हणून सांगते तुम्हाला, 2 शब्द प्रेमानं बोलायचं बायकोला, काही लागत नाही. लय सहन करतील ती. सासून बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावं बोलावं, नंदेनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा. अख्ख्या जगाने वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा साथ देणारा आणि विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही बायकोला. वाजवा आता, वाजवा आता, वाजवा वाजवा आता. तुम्ही वाजवायच्या आता. मग अशी कशा वाजवल्या ना? खरंला खरं म्हणत जा. बोलतो हे खरं आहे, तसं मग करतो हे खरंच आहे ना. करतो रे बाई, खूप करते. खरं की नाही ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? संसारात ग आपल्याला आपल्याला सुख लागायला, म्हणजे बाईला सुख लागायला संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारेल? येईल अक्कल माझी मला. माझं पेटूस तर सांगा. माझ्यावर बोलल्यावर लय हसवलं तुम्हाला. खसखसच पेटली तुमची. असू द्या, तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. चला, खरंच आहे की ग माय, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही सहन करताय म्हणून तुम्हाला माहित आहे. आयुष्यात नवरा चांगला असावा हे माझं मत नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो. मालक शहाणा पाहिजे. परमार्थातला काय आणि संसारातला काय? जेव्हा मालक योग्य भेटतो त्रास होत देव नाही भेटला तरी काही हरकत नाही बरं मायबापावर. फक्त भलता देव भेटायला नको, त्रास लय होतो. कळलं त्यालाच कळलं. आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. थोडं अवघडच आहे आपलं. चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही. हा किती हेही लक्षात घ्या. चमत्कार उगाच घडत नाही. तपश्चर्या केल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय कोणालाच वाचस्पती होता येत नाही. अधिकार लागतोच की हो. ज्ञानोबांची भिंत चालली, तुकोबांचा गाठा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला. हे संतांचे चमत्कार नाहीच आहेत. हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. तुम्ही त्याग केला की देव तुम्हाला देतो. माऊली म्हणतात उगाच नाही हो. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बालपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. त्याचं कारण आहे अखंडित परमार्थ केलाय. काय केलं परमार्थाच्या पलीकडे? देव देणारच आहे. तुकोबारांचा संसार विटेवरचा मालक सांभाळतो, नवलच नाहीये ना. तुकोबांनी काय करावं? अहो 22-23 वर्षाची एक तरुणी बाई जगद्गुरु तुकोबारांच्या दारात येऊन उभी राहावी. सुंदर आहे, देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कुणाचंही मन मुळावं एवढं सुंदर देखणं ज्या बाईचं रूप आहे, जगद्गुरु तुकोबारांना तिला म्हणावं, माय माझ्या दारात का ग? माय म्हणावं तिला. तुकोबा तुमच्या नजरेवर विश्वास होता म्हणून तुमच्या दारात येऊन उभी राहिले. फार सहन केलं आयुष्यात. कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक कुटुंबाने माझ्या मस्तकी मारला. मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी, मीच कलंकित, मीच पालत्या पायाची म्हणून मला 1.5 वर्षाचं लेकरू हातात घेऊन घराबाहेर काढलं. विचार केला, जिथे घरच्यांनी साथ नाही दिली, घरच्यांनी घराबाहेर काढलं, तिथं बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा ठेवणं? म्हणून तेच हातातलं लेकरू त्याच्याकडेच बघत जगले. फार वेळा मरण्याचा विचार आला, पण तुमच्या अभंगानं तारलं. तुम्हीच म्हणता मागे पुढे उभा राहे, काळजी करायची गरज नाही, घालोनी या भार राहिलो निर्विले संती. या अभंगावर जगत आले. विटेवरचा मालक सांभाळतोय या विचारानं लेकरू वाढवत गेले. कधी चुकीच्या मार्गाने वागले नाही. इतकं लोकांनी त्रास देऊनही कधी उलटा पाऊल पडला नाही. लेकरू वारवताना फार संकट आली. बाई म्हणलं की तुकोबा बहीण म्हणून सांगते, बाईच्या पोटात
मायबाप यात तुमचा दोष नाही, माऊली हेच सांगतात पूर्वजन्मीचं. मायबाप यात तुमचा दोष नाही, माऊली हेच सांगतात पूर्वजन्मीचं पाप असलं की नामचिंतनाचं सामर्थ्य कधीच मिळत नाही. पूर्वजन्मीचं पुण्य लागतं तेव्हा कीर्तनात मन रमतं. मी नाही म्हणत नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय होतंय. तुम्हीच सांगा ना मायबाप. स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. अवघड आहे नाही का. आम्हाला कळतं देवा हरिमुखे, एवढं तरी कळतं की आम्हाला कळत नाही. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. तुम्हीच आमचं चांगलं करू शकता. आमच्यासाठी मायबापच तुम्ही आहात. विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच ऐक रे देवा. जनाई म्हणते ना आमच्यासाठी ये गय का विठाबाई, 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 माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी छत्रभारा, भीमानी छत्रभारा, भीमानी छत्रभारा, तुझ्या चरणी जगन्ना. भीमानी छत्रभारा, भीमानी छत्रभारा, भीमानी छत्रभारा, तुझ्या चरणी जगन्ना. आमच्यासाठी माहेरच. जनाई पुन्हा एकदा म्हणते गवाई जाते ग माहिराला, गवाई जाते ग माहिराला, गवाई जाते ग माहिराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, मुळच्या घराला. मूळचं घर तिथून सुरुवात आणि शेवट आहे. एकमेव घर आहे. जे मानवते चराचर ते पाहोते पंढरपुर. जे मानवते चराचर ते पाहोते पंढरपुर. अधीरचिली पंढरी. एकमेव आहे. माझ्या मुळच्या घराला, घराला, माझ्या मुळच्या घराला गवाई जाते ग माहेराला, गवाई जाते ग माहेराला, गवाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. कोणतं माहेर आहे विचारतात जनाबाई. सामर्थ्याने सांगतात माझं माहेर पंढरी. सामर्थ्याने देवाची हे माझं माहेर आहे. जाई नगे माया तया भेटे ना माहेरा. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा. सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आयुष्यात सगळीकडनं संकट येतात. सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. प्रत्येक जण आपल्या अपयशाची वाट बघतं. प्रत्येक जण आपल्या दुःखात सुखावतं. त्या दिवशी समजायचं आपण योग्य मार्गाने सत्य चाललोय. एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान करतील. तो दिवस विठेवरच्या मालकाच्या कृपेनं असेल. विश्वासाने जगायचं फक्त हरिमुखे. आणि ते सत्य एकच आहे. देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाच. बाकी काही खरं नाहीच आहे. इथे फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे. इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण देवाच्या दारात यावं. काही माणसं म्हणतात हो एवढा मोठा खर्च करायचा, ही मंदिरं बांधायची, ही कशाला बांधायची. या मंदिराऐवजी दुसरीकडे पैसा गुंतवला असता. माणसं आरोग्य चांगलं मिळालं असतं.